नाश्त्याची तयारी जर आदल्या दिवशी केली ना तर दुसऱ्या दिवशी खरंच खूप सोपं जातं। आणि यासाठी तिथे मी इडलीचं बॅटर फर्मेंट करण्यासाठी रात्रभर ठेवून दिलं। सकाळी मस्त असं हे पीठ फुगून वर आलं होतं। आता यापासून आपण इडली, डोसा काहीही बनवू शकतो। हे एक बॅटर असेल आपल्या घरात तर सध्या मी इडली बनवते आहे। थोडासा भाग त्या बॅटरचा एका लहान भांड्यात काढून घेतला, त्यामध्ये मीठ घातलं आणि थोडंसं पाणी घातलं कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी आणि मस्त असं एकदा फेटून घेतलं। इथे बघू शकता पिठाचं स्मूथ टेक्स्चर बघून तुम्हाला कळलंच असेल की किती छान फर्मेंट झालं आहे हे पीठ। मी विकतचं पीठ शक्यतो नाहीच वापरत, घरीच बनवते मी हे पीठ। आता इथे खरं तर माझी एक बॅच बनवून झाली होती, पण मी शूट नाही केलं कारण सकाळी इतकी घाईची वेळ असते आणि त्यावेळेला हे शूट वगैरे करत बसले ना तर पुढच्या सगळ्या कामांना उशीर होतो। आणि यासाठीच मी ही दुसरी बॅच करताना थोडेसे शूट केलं आहे, थोड्याशा क्लिप्स घेतल्या आहेत तुम्हाला दाखवण्यासाठी। एका बाजूला स्टीमरमध्ये पाणी गरम करत ठेवलं, पाणी असं खळखळ उकळू द्यायचं। थंड पाण्यामध्ये किंवा कोमट पाण्यामध्ये ही इडली स्टीम करण्यासाठी ठेवायची नाही, नाहीतर ती बिघडते, म्हणजे व्यवस्थित फुगत नाही आणि थोडी चिवटसुद्धा बनते। तसंच बॅटर जेव्हा आपण करतो ना तेव्हासुद्धा डाळ तांदळाचं प्रमाण परफेक्ट असलं पाहिजे। आणि स्टीम करायला जेव्हा ठेवतो ना ती 5 ते 6 मिनिटं, मॅक्सिमम 7 ते 8 मिनिटं आपण ठेवू शकतो। 10 मिनिटं किंवा त्याच्यावर जर ती स्टीम केली ना तर ती पुन्हा एकदा अशी थोडी कडक दडदडीत होते। आणि म्हणून मी तुम्हाला हे स्पेशली सांगते आहे। माझ्या इथे मस्त अशा इडल्या सॉफ्ट झाल्या होत्या। आता पाणी बघू शकता तुम्ही, मस्त खळखळ असं उकळलं आहे। आता या स्टेजला इथे मी हे इडलीचं स्टँड आहे ते यामध्ये ठेवते आहे स्टीम करण्यासाठी। बरोबर 6 मिनिटानंतर मी ही काढली होती इडली, ते बघू शकता तुम्ही। मस्त पांढऱ्या शुभ्र सॉफ्ट अशा इडल्या बनवून तयार झाल्या होत्या। त्यासोबत खाण्यासाठी सांबार चटणी होती, पण त्याचा व्हिडिओ मी इथे शूट नाही केला जसं मी तुम्हाला सांगितलं होतं। आता संध्याकाळी ज्या उरलेल्या इडल्या असतात त्या कोण फ्राय करून खातात ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा। आम्ही तरी तसंच करतो। या उरलेल्या इडल्यांना मस्त असं मी तिखट मीठ हळद कोरडे मसाले लावले, थोड्याशा तेलामध्ये मी टॉस करून घेतल्या। खूप छान बनतात, चहाबरोबर खाण्यासाठी उत्तम आहेत, अजिबात तेलकट वगैरे लागत नाहीत। आता इथे कर्ड राईसची तयारी करते आहे। एक भांडभर शिजवलेला भात घेतला, बासमती तांदूळ, आणि त्यामध्ये मी त्याच्या दुप्पट प्रमाणात दही घातलं, तळलेले शेंगदाणे घातले, आलं किसून घातलं, मीठ घातलं, थोडीशी साखर घातली आणि आता यावर घालण्यासाठी खमंग अशी फोडणी तयार करून घेते आहे। फोडणीसाठी इथे मी तेल घेतलं आहे, तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता। त्यामध्ये भिजवलेली उडदाची डाळ थोडीशी अशी खरपूस भाजून घ्यायची, त्यानंतर मोहरी, जिरं ऑप्शनल आहे, मोहरी घालायची खरं तर, आणि सुकी लाल मिरची घातली, हिरवी मिरची घातली बारीक चिरून, कढीपत्ता घातला आणि हिंग घातला। ही खमंग फोडणी त्या भाताच्या मिश्रणावर ओतून घेतली, वरून कोथिंबीर घातली। ते आपला कर्ड राईससुद्धा खाण्यासाठी तयार आहे। कसे वाटले आजचे हे माझे पदार्थ मला नक्की सांगा। आवडले तर चॅनलला नक्की लाईक करा, सगळ्यात आधी सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ तुमच्या फॅमिली फ्रेंड्समध्ये सुद्धा